नमस्कार. अमृत प्रवाह या चर्चासत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसंदर्भातल्या ऑनलाईन कोर्सबाबत माहिती घेणार आहोत. या आपल्या चर्चासत्रामध्ये माझ्यासोबत उपस्थित आहेत श्री आदेश मुळे. नमस्कार. त्यांचं मी या सत्रामध्ये स्वागत करतोय. धन्यवाद सर. अमृत या संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षांच्या MPSC संदर्भात 5 वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्थसहाय्य दिले जाते आणि UPSCच्या विविध परीक्षांसाठी 3 परीक्षांसाठी मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू याच्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. ज्या वेळेला अमृत या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांचा कुठल्या प्रकारचा आपण कोर्स घ्यावा या संदर्भात चर्चा होत होती. मी अनेक ठिकाणी अनेकांना भेटलो, अनेकांशी चर्चा केली. पुण्यामध्ये असताना पुण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येतात. MPSC परीक्षांचा असा हब म्हणजे पुणे आहे. अनेक स्पर्धा परीक्षांचे क्लासेस आहेत. अनेक विद्यार्थ्यांना भेटलो. त्यावेळेला एक गोष्ट अशी जाणवली की काही मुलं अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. ती मुलं अभ्यास करत असताना प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला सिलेक्शन व्हावं, कुठेतरी एक चांगला अधिकारी बनावा. परंतु ह्या स्पर्धा परीक्षांच्या मॅड रेसमध्ये अनेक विद्यार्थी अनेक वर्षांपासून इथं राहतात. त्यांना कळतच नाही की आपण या क्षेत्रामध्ये परिपूर्ण आहोत किंवा नाही, त्यांना गायडन्स प्रॉपर मिळतोय किंवा नाही. अनेक गोष्टींचे काही प्रश्न असतात. बिचारे हे गरीब विद्यार्थी जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागातून पुण्यामध्ये येऊन थांबलेले असतात. इथे राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च आणि इतर खर्च हा दरमहा खर्च असतो. अमृतचा जो लक्षित गट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, त्यांचं उत्पन्नाच्या साधनाला मर्यादा आहेत आणि अशा अवस्थेमध्ये दरमहा मुलांसाठी एवढा खर्च करणं पालकांना परवडणारं नाही आहे. ऑफलाईन कोर्समध्ये ॲडमिशन घेण्याकरता भरपूर चार्जेस घेतले जातात. एवढे फी देऊन आणि दर महिन्याचा एवढा खर्च करून विद्यार्थ्यांनी इथं करणं, अभ्यास करणं फार जिकिरीचं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन यांच्यासाठी आपल्याला ऑनलाईन कोर्सशिवाय पर्याय नाही या निष्कर्षाला अमृत ही संस्था आली. बरीच चर्चा करण्यात आली. ऑनलाईन कोर्स का घ्यावा या संदर्भात अनेक कारणं आहेत. ऑफलाईन कोर्सला बऱ्याच मर्यादा आहेत. त्या मर्यादा ऑनलाईन कोर्समुळे पूर्ण दूर होतात. कुठल्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातल्या ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन कोर्सचा अभ्यास करू शकतो. त्याच्या घरी बसून तो अनेक परीक्षांचा अभ्यास करू शकतो. अशा प्रकारचा सिलेबस अमृतने एक तयार केलेला आहे. त्या सिलेबसमध्ये UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे रिक्रुटमेंट, स्टाफ सिलेक्शन कमिशन यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम घेतला जातो त्या सर्वांचा एक कॉमन अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमासाठी आपण ऑनलाईन कोर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. हा ऑनलाईनचा कोर्स सोमवार ते शनिवार रोज 2 तास शिकवला जाणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग असेल. सगळ्यांच्या सोयीची वेळ म्हणून संध्याकाळी 7 ते 9 हा कालावधी ठेवलेला आहे. आणि समजा कुठल्या विद्यार्थ्याला हा कोर्स घेता आला नाही, त्यावेळेला अटेंड करता आलं नाही, तर तो विद्यार्थी पुढे 3 दिवसपर्यंत त्याच्या सोयीप्रमाणे तो बघू शकेल. त्यासाठी त्याला पहिले विनंती करावी लागेल की आम्हाला दाखवा म्हणून. हा सिलेबस पूर्ण शिकवण्याचं काम आपण दिल्ली स्थित आयडिया ह्या कंपनीला दिलेला आहे. त्या कंपनीचे संस्थापक संचालक श्री आदेश मुळे जे आहेत, त्यांना गेल्या 8-10 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याकडे साधारणतः 14 ते 15 फॅकल्टी मेंबर्स आहेत आणि दिल्लीमध्ये राहून अनेक प्रकारच्या कोर्सेसचा स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी शिकवलेल्या आहेत आणि अमृतसाठी त्यांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मे महिन्यापासून हा ऑनलाईनचा कोर्स आपला सुरू होत आहे. तर या ऑनलाईन कोर्ससाठी आपण कशा पद्धतीनं हा कोर्स घेणार आहोत हे आपण आदेशजी यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आदेशजी, मला सांगा की अमृतने जो सिलेबस तयार केलेला आहे
हा सिलेबस सगळ्यांचा कॉमन सिलेबस आहे, बरोबर एका विशिष्ट परीक्षांसाठी म्हणून नाही आहे. बरोबर. मग हा जो सिलेबस आहे हा इतर कुठल्या तरी कोर्सपेक्षा वेगळा काय आहे त्याच्यात? हो, आता अमृतने हा जो कोर्स आणि अभ्यासक्रम बनवलेला आहे त्याच्यामध्ये मला बऱ्याच अशा वेगळ्या गोष्टी सांगता येतील. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशा महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांचा समान अभ्यासक्रम एकत्रित करून, कॉमन सिलेबस ज्याला आपण म्हणू, तो एकत्रित करून अशा पद्धतीने कोर्स सुरू करणारा माझ्या बघण्यातला तर हा पहिला किंवा एकमेव असा कोर्स मला पाहण्यात दिसतोय. कारण मी दिल्लीपासून ते पुण्यापर्यंतचे सर्वच हे जे क्लासेस आणि सर्व स्पर्धा परीक्षेचा तयारीचे वर्ग चालतात, क्लासेस चालतात, मी पाहतो तर प्रत्येकाचं एक टार्गेट असतं. एका परीक्षेला टार्गेट करून त्या पद्धतीनं अभ्यासक्रम चालवलेला जातो. त्या उलट इथे कॉमन तयारी आणि जो आत्मविश्वास मुलाला हवा असतो की मी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर एक मला बेसिक तयारी माझी एवढ्या सर्व कॉम्पिटिटिव्ह आणि स्पर्धा परीक्षेला बसण्याची आहे ती माझी इथं पूर्ण होते. त्यामुळे हा कोर्स मला एक युनिक आणि अगदी वेगळ्या पद्धतीचा असं वाटतो. पण या सिलेबसमध्ये आपण कोणकोणत्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास घेतलेला आहे? आपण त्याच्यामध्ये इकॉनॉमी, पॉलिटी आणि हिस्ट्री या UPSC आणि MPSC दोन्हीचा सिलेबस या वर्षापासून एकच झालेला आहे, त्यामुळे हा कॉमन सिलेबस झाला. परंतु बँकिंगमध्ये, रेल्वे रिक्रुटमेंट किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये हा सिलेबस तेवढ्या प्रमाणात नाही आहे. बरोबर. परंतु आपण मात्र तो तेवढ्या खोलामध्ये शिकवला जाणार आहे. बरोबर. तर मग त्या विद्यार्थ्यांना एवढं जास्त शिकवून उपयोग काय त्याचा? ह्याच्यामध्ये जो आपण पहिला मुद्दा डिस्कस केला की वेगळेपण, तर त्याच्यामध्ये तर हा कोर्समध्ये ज्या पद्धतीनं ज्या तुम्ही सर बोलले की SSC, बँकिंग आणि रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये सामान्य ज्ञानपेक्षा बुद्धिमत्ता चाचणी याचं वेटेज जास्त आहे. तर ह्या अभ्यासक्रमात जो 12 महिने चालणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन ह्या विषयावरती जास्त भर देऊन त्यांना जास्त वेटेज दिलेलं आहे आणि त्याचे जास्त तासिका आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळं कुठेही मुलाचं नुकसान होणार नाही आहे आणि त्या विद्यार्थ्याला पुढे जाऊन आपण UPSC देणार आहोत की MPSC देणार आहोत का SSC आणि बँकिंगला टार्गेट करणार आहोत हे डिसाईड करायच्या अगोदर एकदा ह्या सगळ्याची तोंडओळख झाली तर तो खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःचा कल तपासून त्या पद्धतीनं पुढे स्वतःचा निर्णय आहे तो पक्का करू शकतो. अच्छा. परंतु आता MPSC, UPSCचा अभ्यास हा कॉमन झाला. बँकिंगसाठी रिजनल ॲबिलिटी किंवा ॲनालिटिकल ॲबिलिटी यावर थोडा जास्त भर असतो. बरोबर. तो पार्ट या सिलेबसमध्ये कितपत कव्हर झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? तो पार्ट बऱ्यापैकी त्या एक्झामला जो लागणार आहे, कारण प्रत्येकच विषयाच्या जेव्हा तासिका चालणार आहेत तर त्या तासिकांमध्ये फक्त माहिती किंवा सिलेबस कव्हरेज एवढंच होणार नसून त्याच्यामध्ये ह्या ज्या आपण स्पर्धा परीक्षांची नावं आत्ता घेतली त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते सुद्धा त्या तासिकांमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामुळं त्या परीक्षेचं डायरेक्ट एक्सपोजर जे आहे ते प्रत्येक क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळं बऱ्यापैकी जी तयारी लागणार आहे ही परीक्षा पास होण्यासाठी, मग ती रिजनिंग ॲबिलिटीचे क्लासेस असतील, क्वांटचे मॅथमॅटिक्सचे क्लासेस असतील, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे क्लासेस असतील किंवा सामान्य विज्ञानामध्ये मग इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पर्यावरण ह्याचे तासिका असतील, तर प्रत्येक वेळेस आपला हा जो अप्रोच आहे तो परीक्षाला केंद्रित धरून असा आहे आणि त्यामुळे ह्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले PYQs हे आपण प्रत्येक क्लासमध्ये ॲड करणार आहोत. आणि मग असं होणार नाही का की एकाच वेळेला आपण इतक्या परीक्षांचा अभ्यास घेत आहोत, एक ना धड भराभर चिंध्या, कुठलीही परीक्षा नाही हातात, असं होणार नाही? नाही, अजिबात होणार नाही. कारण अमृतने हा अभ्यासक्रम बनवत असताना खूप चांगल्या पद्धतीने विचार केलेला आहे. त्याने खूप जणांकडून इनपुट घेतलेले दिसत आहेत त्या पद्धतीनं आणि सर्व स्पर्धा परीक्षांचा सर्व सिलेबस हा अप्रोच अमृतने न ठेवता जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांमधील महत्त्वाचा सिलेबस, कॉमन सिलेबस ही थीम अमृतने घेतलेली आहे आणि त्यानंतर मग त्याला एकसंध पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने त्याची मांडणी करून हा 12 महिन्याचा कोर्स चालवण्यात येणार आहे. त्यामुळे कुठेही गोंधळ न होता हा कोर्स अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि प्रोफेशनल पद्धतीने रन होऊन त्याच्या अंतिम मुलांना जो आत्मविश्वास पाहिजे तो निर्माण होणार आहे. त्यामुळे कुठेही गोंधळ आणि बाराभर चिंध्या अशी शक्यता नाही, अजिबात नाही. आता दुसरी एक शंका अशी येते की हा जो कोर्स आहे अतिशय स्टँडर्ड कंपनी, अतिशय चांगली कंपनी म्हणून आपण दिल्ली स्थित संस्थेला हे काम दिलेलं आहे.
तिथे इंग्लिश चांगल्या पद्धतीनं इंग्लिशमध्ये शिकवलं जातं असं मी ऐकतोय. आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्यांना मराठी पार्श्वभूमी आहे त्यांच्यापर्यंत हा विषय कसा काय पोहोचला जाईल? हां, तर सर्वात मी ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो किंवा पालकांना देखील, की सर्वात पहिल्यांदा तर आपण इंग्लिशची भीती दूर केली पाहिजे. कारण आता इंग्लिश ही जगातली ज्ञानाची आणि प्रोफेशनची लँग्वेज बनलेली आहे. तर कुठंतरी आपण त्यालाही सामोरे गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करतोय, ज्याच्यामध्ये की MPSC तर चलो तुम्ही मराठीत देऊ शकता, UPSC देखील तुम्ही मराठीत देऊ शकता, पण SSC, बँकिंग आणि रेल्वे रिक्रुटमेंट ह्या परीक्षा हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतात. शिवाय जेव्हा UPSC तुम्ही मराठीत देऊ शकता असं आपण म्हणतो, तेव्हा त्याचे प्रश्नपत्रिका जी तुमच्या हातामध्ये येणार आहे ती फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्येच प्रिंट असते. तर तिथेही म्हणजे तुम्ही उत्तर मराठीत लिहू शकताय, परंतु प्रश्न समोरून येताना हिंदी किंवा इंग्लिशमध्येच आहे. त्या अर्थाने हा कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला बेसिक इंग्लिशमधले जे कीवर्ड्स आहेत त्याची तोंड ओळख होणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही माध्यमातून तुम्ही परीक्षा पुढे जाऊन देणार असाल तरी हा कोर्स तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. अच्छा. परंतु ते फक्त इंग्लिशमध्ये बोलतील आणि महाराष्ट्राच्या मुलांना कळलं नाही तर मग ह्यांनी काय करायचं? अगदी. तर त्याच्यावरती तर ऑनलाईन कोर्स आहे, तिथे वन वे चालेल, तिथे दिल्लीवरनं ते बोलतील, अतिशय उत्कृष्ट दर्जाचे टीचर्स आहेत हे मान्य आहे, परंतु आमच्या महाराष्ट्रीयन ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला नाही कळलं तर मग ही जी गॅप आहे ही कशी काय भरून काढणार? तर सर्वात प्रथम तर हा वन वे चालणार नाही आहे सर. तर याच्यामध्ये चॅटबॉक्सचा ऑप्शन असणार आहे, मुलांना बोलण्याचा ऑप्शन आहे. तर त्यामुळे वर्गात बसल्यानंतर विद्यार्थी हात वर करून जसं प्रश्न विचारू शकतो किंवा आपलं कन्सर्न सरांपर्यंत पोहोचू शकतो, तशी सुविधा ह्या प्लॅटफॉर्मवरती मुलांसाठी उपलब्ध असणार आहे. म्हणजे 2 वे आहे असं म्हणायला पाहिजे. 2 वे आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण जे शिक्षक ह्या कोर्स अंतर्गत देणार आहोत तर ते सर्वचे सर्व शिक्षक इंग्लिशसोबत मराठी किंवा हिंदी ह्या विषयामध्ये समजूही शकतात, बोलूही शकतात आणि मुलांचे जे काही प्रश्न असतील तर ते सॉल्वही करू शकतात. त्याच्यामुळे कुठेही संकुचितपणा असणार नाही आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक प्रश्न हा सॉल्व होणार आहे. बरं, आता हा वर्षभर आपण कार्यक्रम चालवणार आहोत. वर्षभर कार्यक्रमामध्ये रोजचं नियोजन केलेलं आहे का याच्यात, की हा सिलेबस कशा पद्धतीने शिकवला जाणार आहे? आणि आपण असंही म्हणतो की सोमवार ते शनिवारपर्यंत दररोज 2 तास आपण शिकवणार, तर त्याची टेस्ट आपण पुन्हा रविवारी घेणार. हे सगळं मॉनिटर करणं शक्य आहे? अगदी शक्य आहे सर. कारण आणि अशा पद्धतीने तुम्ही करणार आहात? हो. सर्वात प्रथम जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी अमृतच्या वेबसाईटवरती येईल तर तिथेच वर्षभराचं जे काय सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे विषयानुसार, ते सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायच्या अगोदरच दिसणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जे आपण टेस्टचं प्लॅनिंग केलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण सराव परीक्षा म्हणू, प्रत्येक आठवड्याच्या अंती किंवा दर रविवारी आपण त्याला प्लॅन केलेला आहे, त्याला शेड्यूल केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये देखील एक वैशिष्ट्य आहे की ह्या सराव परीक्षा त्या आठवड्यामध्ये जेवढं शिकवून झालेलं आहे त्याच्यावरतीच आधारित नसून, जर सराव परीक्षा 2 असेल तर सराव परीक्षा 2मध्ये पहिल्याही आठवड्यामध्ये जेवढं शिकवलं गेलेलं आहे त्याचेही आधारित प्रश्न, म्हणजे की मुलांनी ह्या आठवड्यातला अभ्यासक्रम रिवाईज करता करता त्याच्या अगोदरच्या आठवड्यातला अभ्यासक्रम देखील रिवाईज केला पाहिजे. अशा पद्धतीने त्या सर्व सराव परीक्षा आपण वर्षभर शेड्यूल केलेल्या आहेत. त्यामुळे मुलांचा जो परफॉर्मन्स असणार आहे, जो विद्यार्थी व्यवस्थित क्लासेस करेल, व्यवस्थित रिव्हिजन करेल, तर त्याचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी त्या टेस्टमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे आणि तिथून तो आपण मॉनिटर करायला आपल्याला सोपं जाणार आहे. अच्छा. म्हणजे एकंदर याचं नियोजन अतिशय शिस्तबद्धरित्या आपण केलेलं आहे. अगदी. दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की यूट्यूबवर किंवा इतर माध्यमातून ऑलरेडी ह्या संदर्भातले अनेक चॅनल्स आहेत, यूट्यूबवर ह्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. मग असं असताना मग ह्या ऑनलाईन कोर्समुळे काय एक्झॅक्टली साध्य होईल असं वाटतं तुम्हाला? ऑनलाईनवरती बऱ्यापैकी माहिती असते. आपल्या या कोर्समध्ये माहितीसोबत दिशा देखील आहे. दिशा म्हणजे नेमके काय, तर ह्या कोर्समधनं आपण विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धती कशी असली पाहिजे, नोट्स मेकिंग कसं केलं पाहिजे, न्यूजपेपर कसा वाचला पाहिजे, करंट अफेअर्स जे चालू घडामोडी आहेत त्याचा फॉलोअप परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा घेतला पाहिजे, तर मुलांना इम्पॉवर करणं हे आपल्या कोर्सचं उद्दिष्ट आहे. ना की मुलांना फक्त फूड स्पीडिंग करत राहणे.
तर त्या दृष्टिकोनातनं स्पर्धा परीक्षेतला आमचा अनुभव असा सांगतो की जेव्हा मुलगा स्वतः परिपूर्ण होतो तेव्हा तो यशाच्या जवळ जातो किंवा तो यश प्राप्त करतो. तर त्या दृष्टिकोनातनं मुलांना परिपूर्ण करणं हा एक उद्दिष्ट आहे. दुसरं, यूट्यूब चॅनल्स जर आपण बघितले तर एका एका विषयासाठी अनेक व्हिडिओज आहेत, अनेक चॅनल्स आहेत. तर जेव्हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतो आणि मग त्यानिमित्ताने यूट्यूबवरती जाऊन सर्च करायला सुरू करतो तर त्याचा गोंधळ उडतो की कुठले व्हिडिओज पाहायचे, किती वेळ पाहायचे, कुणाला फॉलो करायचं, कुणाला फॉलो नाही करायचं. तर ह्याच्यामध्ये जो गोंधळ होतो आणि त्याच्यामध्ये त्याचा वेळ वाया जातो ते इथं होणार नाही आहे. कारण इथे एकाच प्लॅटफॉर्मवरती वर्षभरामध्ये फाउंडेशन कोर्स त्याचा पूर्ण होणार आहे आणि तो पूर्ण केल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे की माझा आता हा बेसिक अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि मी परीक्षेला बसायला पूर्णपणे तयार आहे आणि त्याच्या पुढचीही जी ॲडव्हान्स लेवलची प्रिपरेशन असेल तर तेही तो सुरू करायला त्याला काहीच अडचण येणार नाही आहे. तर ह्या पद्धतीनं यूट्यूबपेक्षा हा कोर्स जो आहे, ऑनलाईन माध्यम जरी सिमिलर असलं दोघांचं तरी खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. अच्छा. आणि या अमृतच्या ऑनलाईन कोर्समध्ये ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षामध्ये शिकत असलेला विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो असं आपण म्हणतो, किंवा मग ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी पण करू शकतो. मग ग्रॅज्युएशन चालू असलेल्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करणं हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? कारण त्याचं कॉलेज पण चालू असते आणि फाउंडेशन कोर्स पण चालू करतो तो. तर मग हे प्रॅक्टिकली त्याला शक्य होऊ शकतं? शक्य होऊ शकतं सर. आणि हे चांगलं राहील का? आणि चांगलं देखील राहील. कारण का चांगलं राहील? अगदी ह्या व्हिडिओचं प्रस्तावना करत असताना तुम्ही तुमचा पुण्यामधला अनुभव सांगितला आणि मुलांचे ग्रॅज्युएशन नंतरचे, पदवीनंतरचे खूप क्रुशियल असे वर्ष ह्या प्रोसेसमध्ये कसे निघून जातात बघता बघता तेही सांगितलं. तर त्या ग्रॅज्युएशन नंतरचे वर्ष जे आहेत ते कमी व्हावेत आणि विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये ही परीक्षा पास व्हावा ह्याची शक्यता ह्या फाउंडेशन कोर्समुळे वाढणार आहे. आणि त्याचं रेग्युलर कॉलेज करत करत किंवा कोणी ह्यातला वर्किंग असेल, कारण आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा कोर्स असल्यामुळे बरेचदा असंही होईल की आपल्याला विद्यार्थी ते मिळतील की जे पार्ट टाईम जॉब करतायत आणि जॉब करत करत आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करतायत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी जो आहे तर हे शक्य होणार आहे. कारण जो कॉलेजचा टायमिंग असतो तो मॉर्निंगचा किंवा आफ्टरनून आणि इव्हिनिंगपर्यंत असतो. जर आपण इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज बघितले, ह्युमॅनिटीजचे जर बघितले, आर्ट्स आणि कॉमर्स, तर त्यांचं तर बऱ्यापैकी टाईम टेबल जे असतं ते 5 ते 6 तासाचं आणि 2 ते 4 वाजेपर्यंत ते कॉलेज संपून जातात. आणि मग जो आपण टाईम ठेवलेला आहे संध्याकाळी 7 ते 9, तर हा टाईम बऱ्यापैकी कॉलेजला जाणारे विद्यार्थी, वर्किंग असलेले प्रोफेशनल्स ह्या सगळ्यांसाठी असं योग्य आहे, सुटेबल आहे. त्यामुळं फिजिबल नक्कीच आहे तो. जेव्हा कधी परीक्षांचा कालावधी असेल, हे विद्यार्थी काय एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत असतील किंवा त्यांच्या सेमिस्टर एक्झाम्स, युनिट एक्झाम्स, टेस्ट असतील, त्यावेळेस हे 2 तास यांना विद्यार्थ्यांना हितं देणं थोडंसं जिकरीचं होऊ शकतं. तर त्यावेळेस आपले जे रेकॉर्डेड फॅसिलिटी आहे, म्हणजे दररोज त्या काळामध्ये ते लाईव्ह स्ट्रीमिंग स्टॉप करून आपल्या परीक्षेवरती लक्ष केंद्रित करू शकतात. आणि परीक्षा 4 दिवसानंतर, 7 दिवसानंतर संपल्यानंतर हे जे आपले व्हिडिओ सेव्ह केलेले व्हिडिओज असतील त्याला मेल टाकून त्याचा ते ॲक्सेस मागून हा बॅकलॉग ते संपवू शकतात. बरं. आता अमृतचे जे लक्षित गटातील विद्यार्थी आहेत त्यांच्या अनेक पालकांना मी भेटलो. पालकांनी त्यांची खंत बोलून दाखवली की आमचा मुलगा 5 वर्षांपासून, 6 वर्षांपासून तो पुण्यामध्ये राहतो आणि एवढी वर्ष त्याची वाया गेली, तो परीक्षा मात्र पास होऊ शकलेला नाही. त्याच्या आयुष्यातली एवढी वर्ष वाया गेली. जर त्याला पहिलेच जर हे कळलं असतं की त्याला या स्पर्धा परीक्षांच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा ह्या विषयांमध्ये त्याला गती नाही आहे, तर कदाचित त्यांनी हा विषय सोडला असता. आमचे एवढे दर वर्षाचा खर्च, पैसे वाचले असते आणि आमचा मुलगा दुसरा कुठला तरी व्यवसाय करू शकला असता किंवा दुसरा मार्ग त्यांनी शोधला असता. म्हणून आपण त्या विद्यार्थ्याला कळावं की याला खरोखर गती आहे किंवा नाही, यासाठी म्हणून आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे. परंतु आता आम्हाला असं सांगण्यात येते की ऑनलाईन कोर्सपेक्षा, काही जण म्हणतात ऑनलाईन कोर्सपेक्षा ऑफलाईन कोर्स हा खरोखर चांगला असतो. मग त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता ऑनलाईन कोर्स आणि ऑफलाईन कोर्स हे जे काही 2 मोड्स डेव्हलप झालेले आहेत, कोरोनानंतर ते त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर जेव्हा आम्ही ह्या गोष्टींकडे बघतो तर दोघांचेही आपले आपले काही मेरिट्स आहेत, काही डिमेरिट्स आहेत. जेव्हा आपण ऑनलाईन कोर्सबद्दल विचार करायला लागतो तर आमच्या लक्षात येतं आहे की हे जे मेरिट्स जे आहेत ते डिमेरिट्सपेक्षा जास्त आउट परफॉर्म करत आहेत. कारण ह्याच्यामध्ये वेळेची असलेली लवचिकता,
त्यानंतर पैशाची होणारी बचत आणि आत्ता म्हणल्याप्रमाणे की मुलगा कुठे घरी बसलेला आहे, लायब्ररीत बसलेला आहे किंवा तो ट्रॅव्हलिंग करत आहे, तर अशा सगळ्या मोडमध्ये किंवा तो आजारी असून हॉस्पिटलाइज झालेला असताना देखील तो क्लासेस जॉईन करू शकतो. तर अशा सगळ्या पद्धतीने बघितलं तर ऑनलाईनमध्ये बरीच आपल्याला ऑफलाईनपेक्षा जास्त मेरिट्स पाहायला मिळतात आणि त्या दृष्टिकोनातनं ऑफलाईन का प्रेफर केलं जातं तर शिक्षकांसोबत असलेला संपर्क. तर तसा संपर्क ऑनलाईनमध्ये पण आपण डेव्हलप केलेला आहे. मुलगा चॅट करून आणि ऑडिओचं ऑप्शन ऑन करून शिक्षकांसोबत संवाद देखील साधू शकतो आहे. तर त्यामुळे ऑफलाईनचे सगळे फीचर्स वैशिष्ट्य आपण ऑनलाईनमध्ये घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे कुठेही असं समजण्याचं कारण नाही आहे की हा कोर्समुळे आपलं काही राहतंय का किंवा आपल्याला काही कमी मिळतंय का, असं अजिबात होणार नाही आहे. ऑफलाईनचे सगळे फायदे ऑनलाईनला मिळण्याचा आपण पूर्ण प्रयत्न या करणार कोर्समार्फत करणार आहोत. अच्छा, मग असं असेल तर मग आपण फक्त फाउंडेशन कोर्स सुरू करण्यामागचं कारण काय? आपण कदाचित मग फुल फ्लेज्ड कोर्स सुरू केला तर? फुल फ्लेज कोर्सची जेव्हा गोष्ट येते तर मग तिथं थोडंसं एक्झाम स्पेसिफिक कुठल्या एक्झामचा फाउंडेशन कोर्स हा थोडासा विषय त्याच्यामध्ये येतो. आणि त्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की खरोखर त्या विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून गती आहे किंवा नाही, बरोबर, त्याची आवड आहे किंवा नाही, बरोबर, हे सुद्धा कळण्याकरता फाउंडेशन कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. जर त्याला हे कळलं की अरे आता मला याच्यावर चांगला इंटरेस्ट आहे, मला याच्यामध्ये चांगली गती आहे, तर कदाचित तो पुढे मेन कोर्स फाउंडेशन कोर्स किंवा ऑफलाईन कोर्सला सुद्धा करू शकतो, जॉईन होऊ शकतो तो. परंतु काही लोक असं म्हणतात की इतर काही संस्थांनी कधी ते सुरू केलेलं होतं परंतु तो काही चांगलं झालं नाही, किंवा काही ऑनलाईन कोर्सेस होतात सांगतात परंतु त्या पद्धतीनं त्यांनी रिझल्ट दिलेले नाही आहेत. आपण रिझल्ट देणार आहोत या संदर्भात आपण कशी काय शाश्वती देऊ शकतो? ह्याच्यामध्ये जे काही वैशिष्ट्य आपण आत्तापर्यंत बोलले ह्या कोर्सबद्दलचे, तर त्याच्यामध्ये आणखीन 2-3 गोष्टी सांगेल म्हणजे की आपोआपच ह्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला भेटेल. तर प्रत्येक आठवड्याला जे आपण सराव परीक्षा ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्याच्यावरती आधारित असं ग्रुप मेंटरशिप सेशन्स आपण ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये की मुलांवरती थोडंसं पर्सनलाइज अटेन्शन जे आहे आपल्याला देता येणार आहे. मुलांचं बऱ्याच वेळा असतं की मुलांना मोटिवेशन करणं की ते सेशन्सचा उपयोग कसा आहे, त्यानंतर ते करण्यामुळे त्याचा फायदा कसा होणार आहे. बऱ्याच वेळा नुसतंच अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा त्यांच्या सायकोलॉजिकल सिच्युएशनलाही टच करणं गरजेचं असतं, जे की ह्या ग्रुप मेंटरशिप सेशनमध्ये शक्य होणार आहे. त्यानंतर टॉपर स्टॉक आपल्या संस्थेचे दरवर्षी जो रिझल्ट लागतो आणि मुलं यशस्वी होतात, तर असे यशस्वी विद्यार्थीसुद्धा ह्या कोर्समधल्या मुलांना भेटायला येणार आहेत ह्या वर्षभरामध्ये. आणि त्यामधून जी प्रेरणा मुलांना भेटेल त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आणखीन एक वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व विकास वर आधारित देखील काही सेशन्स आपण ह्या कोर्समध्ये ठेवलेले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्याचा एक परिपूर्ण कोर्स म्हणून आपण ह्या कोर्सकडे बघू शकतो. तर त्यामुळे मला असं नाही वाटत की मुलांना किंवा पालकांना याच्यामध्ये वेळ गेला किंवा ह्याचा फार उपयोग नाही झाला किंवा हा कोर्स इतर कोर्सप्रमाणे झाला, अशा कुठल्याही गोष्टी न होता हा एक पूर्ण वेगळ्या पद्धतीचा कोर्स मुलांसाठी राहील आणि पालकांसाठी राहील. आणि ह्या वर्षीपेक्षा येत्या वर्षामध्ये ह्याचा रिस्पॉन्स जो आहे मुलांचा आणि पालकांकडून मिळणारा तो उत्तरोत्तर वाढतच जाईल. अच्छा, यू आर दॅट कॉन्फिडंट? येस सर. परंतु आता हा फाउंडेशन कोर्स पास झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा MPSC मार्फत किंवा इतर संस्थांमार्फत येत आहेत, तलाठी परीक्षा, क्लरिकल परीक्षा वगैरे वगैरे. तो सिलेबस पण याच्यामध्ये आपसुकच कव्हर होऊन जाईल. बरोबर. आणि UPSC MPSC मध्ये फक्त पूर्व परीक्षा नसते, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू पण असतात. बरोबर. समजा ह्या सिलेबसच्या आधारावर मुलांनी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलं, बरोबर, आणि त्याला मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या साठी तयारी करण्याकरता मदतीची आवश्यकता असेल, बरोबर, मग त्यासाठी आपण त्यांना काय मदत करू शकतो? सर्वात प्रथम तर जो विद्यार्थी कुठल्याही परीक्षेची पूर्वपरीक्षा पास होतो तर तो सर्वच्या सर्व सिलेबस मेन्सला देखील असतो. म्हणजे त्या अनुषंगाने आपोआपच विद्यार्थ्याची जवळपास 60 ते 65% मेन्सची देखील तयारी झालेली असते. पण तो सिलेबस तर फार डिटेलमध्ये असतो UPSC मेन्सचा. बरोबर. त्याच्यासाठी अजून ॲडव्हान्स लेवलची आपल्याला तयारी करावी लागते आणि त्यासाठी लागणारे मेंटरशिप सेशन्स असतील, त्यानंतर डेली आन्सर रायटिंग असेल, टेस्ट सिरीज असेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फरक जर प्रिलिम्स आणि मेन्समध्ये काय असेल तर प्रिलिम्स पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ असते आणि मेन्स म्हणजे UPSCची घेतली किंवा आता MPSCची बदललेल्या राज्यसेवेची बदललेल्या पॅटर्ननुसारची मेन्स घेतली तर ती आता वर्णनात्मक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लागणारे स्किल सेट म्हणजे आन्सर रायटिंग आहे. तर त्या दृष्टिकोनातनं
जेव्हा विद्यार्थी मेन्सला जाईल तर काही सिलेबस थोडासा जास्तही आहे, तोही करावा लागेल. आणि शिवाय आन्सर रायटिंगवर त्याची प्रभुत्व आहे, तर त्यासाठी लागणारे तयारी ही करावी लागेल. आणि आपण असं ठरवतो आहोत की ह्या कोर्समध्ये जो विद्यार्थी रेग्युलर क्लासेस करेल, नियमित त्या क्लासेसमधली नियमितता ठेवेल, विकेंडला होणाऱ्या टेस्टला बऱ्यापैकी जेवढी काही त्याची तयारी असेल त्याप्रमाणे तो अपिअर होईल, आपला परफॉर्मन्स देईल, वेगवेगळे जे मेंटरशिप सेशन्स, टॉपर स्टॉक, व्यक्तिमत्व विकासाच्या सेशनला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देईल. तर अशा चांगल्या परफॉर्मन्स करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना आपण ही पुढची परीक्षेची जी तयारी आहे ते करण्यासाठी दिल्लीला आपण मोफत व्यवस्था देखील करणार आहोत. अरे वा, म्हणजे हा तर त्यांना बोनस मिळणार आहे. अगदी सर. आणि आपण त्यांना फक्त फाउंडेशन कोर्स पुरता मर्यादित न ठेवता मुख्य परीक्षा आणि मुलाखतीला सुद्धा काही सिलेक्टेड मुलांना आपण त्यांना सपोर्ट करणारच आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं आहे की अमृत या संस्थेमार्फत MPSCच्या 5 वेगवेगळ्या परीक्षांसाठी जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा पास होतात त्यांच्या मुख्य परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीच्या तयारीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. आणि अशाच पद्धतीचं अर्थसहाय्य हे UPSCच्या पूर्वपरीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही मिळते आणि मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मिळत असते. त्यामुळे अमृतच्या या UPSCच्या 3 आणि MPSCच्या 5 अशा 8 स्पर्धा परीक्षांसाठी अर्थसहाय्याचा फायदा आपल्या उमेदवारांना मिळू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारावर आपण मला हे सांगा की जे आपण वेगवेगळे कोर्सेस घेणार आहोत UPSC MPSC पासून ते विविध कोर्सेससाठी, त्या सिलेबसचा पॅटर्न काय असेल, सिलेबस काय असेल, काय काय आपण ठरवलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. तर ह्याच्यामध्ये जे आपलं प्रिन्सिपल ठेवलेलं आहे की विविध स्पर्धा परीक्षांमधील महत्त्वाचे विषय, कॉमन सिलेबस. तर त्या अनुषंगाने जेव्हा आपण महत्त्वाचे विषय म्हणतो तर मग निदर्शनात आलेलं आहे की इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय संविधान, त्यानंतर जॉग्राफी भूगोल, त्यानंतर पर्यावरण एन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर इकॉनॉमी भारतीय अर्थशास्त्र, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंग ॲबिलिटी, कॉन्ट मॅथमॅटिक्स गणित, असे जे विषय महत्त्वाचे विषय आहेत जे की ॲक्रॉस ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन आहेत, सगळीकडे आहेत. तर हे विषय आपण ह्या कॉमन सिलेबस डिझाईन करत असताना घेतलेले आहेत. आणि मग हे सर्व विषय ज्या स्पर्धा परीक्षा MPSC UPSC SSC बँकिंग ते सगळीकडे हे कॉमन आहेत. आणि थोडंसं जर पॅटर्नवरती बोलायचं म्हणलं, ह्या परीक्षांचा पॅटर्न काय असतो, जे दर्शक आपल्या ह्या व्हिडिओ बघत असतील आणि अगदीच ते 11वी 12वी नवीन असतील किंवा पालकांना जास्त ह्या स्पर्धा परीक्षेबद्दल अनुभव नसेल, तर त्यांच्यासाठी सांगण्याचं म्हणजे की एकतर स्पर्धा परीक्षांमध्ये कुठल्या एक्झाम्स आहे, त्यांचा पॅटर्न काय आहे, ह्याच्यावरती डिटेल लेक्चर्स आपण क्लास थ्रू पूर्ण कोर्स जो आहे वर्षभराचा त्याच्यामध्ये मल्टिपल लेक्चर्सच घेणार आहोत, कारण तो तेवढा विस्तृत असा विषय देखील आहे. पण आजच्या या व्हिडिओचा पार्ट म्हणून एक थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर स्पर्धा परीक्षा कुठलीही म्हणलं तर साधारणतः 3 टप्पे असतात. पहिला म्हणजे पूर्वपरीक्षा, दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत, ज्याला इंटरव्ह्यू आपण असं म्हणतो. तर ह्यातला बऱ्याच किंवा जवळपास बऱ्याच सर्व स्पर्धा परीक्षांची जी पूर्वपरीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ पद्धतीची असते, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतात. आणि दुसरा जो टप्पा असतो ज्याला मेन्स म्हणतो, काही ठिकाणी त्याला Tier 2 एक्झाम असं पण म्हणलेलं आहे SSCमध्ये वगैरे. तर ह्या काही स्पर्धा परीक्षांमध्ये तो वर्णनात्मक आहे, तर काही स्पर्धा परीक्षांमध्ये तो पुन्हा वस्तुनिष्ठच आहे. तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या परीक्षा होत असतात. आणि तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत, जो की ज्याचा पॅटर्न बऱ्यापैकी सेम असतो की पॅनलवरती 3, 2 किंवा 5 मेंबर्स बसलेले असतात आणि तुमचा एक साधारणतः 20 ते 30 मिनिटाचा इंटरव्ह्यू मुलाखत होते. तर अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. बाकी ह्याच्यामध्ये आणखीन प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज किती आहे, किती MCQs येतात, त्याचं सब्जेक्ट स्पेसिफिक पासिंग आहे की नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग काय आहे, हे सगळे डिटेल्स आपण जेव्हा आपला हा कोर्स सुरू होणार आहे तर त्याच्यावरती विस्तृत असं लेक्चरच घेणार आहोत, त्यामध्ये सर्व माहिती मिळणार आहे. अच्छा, तर अशा या सुंदर कोर्सबद्दलची आपण माहिती घेतली. या कोर्स संदर्भात एक महत्त्वाचा विषय सांगणं आवश्यक आहे. अनेक जणांना असं वाटत असेल की विविध स्पर्धा परीक्षांसाठी हा ऑनलाईन कोर्स घेतला जात आहे, परंतु हा कोर्स फक्त स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन कोर्ससाठी आहे असा गैरसमज होऊ नये. माणसाला व्यवहारामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं असण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान असण्याची आवश्यकता आहे.
या सिलेबसमध्ये आपण एवढा सगळा सिलेबस जो कव्हर केलेला आहे त्या आधारावर प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही अशा पद्धतीनं होणार आहे की त्याला वेगवेगळ्या क्षेत्राचं ज्ञान त्याला मिळणार आहे. तो स्पर्धा परीक्षा पास झाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण जो मुलगा किंवा जो उमेदवार स्पर्धा परीक्षा पास होऊ शकत नाही त्या विद्यार्थ्याला एवढ्या प्रकारच्या एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान मिळाल्यामुळे तो भविष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये काम करेल, जिथे कुठे काम करेल, तो यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण व्यवहारातील सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्याला बऱ्यापैकी मिळालेलं असते आणि एक समर्थ व्यक्तिमत्व बनलेलं असते. आणि अशा पद्धतीनं समर्थ व्यक्तिमत्व, समर्थ व्यक्ती हीच समर्थ भारताची गरज आहे आणि समर्थ भारतासाठीचा पायाभूत व्यवस्थेचा एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. हा आपला या कोर्सचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू आहे. तर या स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन कोर्स संदर्भात ही माहिती आपण ऐकली. विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण आदेशजी यांच्याकडनं ऐकलं आहे. आदेशजी दिल्लीवरून इथं येऊन आपल्याला इथे ही माहिती त्यांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून दिलेली आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि या स्पर्धा परीक्षांच्या प्रत्यक्षामध्ये कोर्सेस सुरू होण्याकरता काही दिवसांमध्ये स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू होणार आहेत. याचा ऑनलाईनचा फॉर्म आता आपण जाहीर केलेला आहे. त्याचा QR कोडसुद्धा या व्हिडिओच्या खाली आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी सगळी माहिती भरून अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांनी त्यांचा अर्ज लवकरात लवकर करावा. अमृतचा लक्षित गट कुठला आहे आणि या संदर्भात एक पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेलीच आहे. अमृतच्या या ऑनलाईन कोर्सवर अमृतच्या लक्षित गटातील त्या जातीतील विद्यार्थी अर्ज करू शकतात. हा कोर्स पूर्णपणे मोफत राहणार आहे आणि 1 वर्षपर्यंत चालणाऱ्या या कोर्समध्ये जे वेगवेगळे फायदे आपल्याला मिळणार आहेत, वेगवेगळे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी करून घेणार आहे, त्याचा फायदा पण आपल्याला पूर्णपणे मोफत मिळणार आहे. त्याचा आपण अवश्य फायदा घ्यावा. आणि हा कोर्स सुरू झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता नेहमीपेक्षा जास्त आहे, हेही मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त फक्त स्पर्धा परीक्षांकरता हा क्षेत्र मर्यादित नसून आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा हा सिलेबस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या कोर्सचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. या विषयासंदर्भातली डिटेलमध्ये माहिती आमच्या अमृत या संस्थेच्या वेबसाईटवर म्हणजे www.mahaamrut.org.in या साईटवर आपल्याला मिळेल. त्या साईटमध्ये आमचा संपर्क क्रमांक पण दिलेला आहे. ईमेल ID सुद्धा आपण प्रश्न विचारू शकता. याचे सगळे डिटेल्स हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेलेच आहेत आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या अनेक गोष्टींबद्दलचे काही शंका असतील ते सुद्धा आपण विचारू शकता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, अमृत या संस्थेसंदर्भात आणि अमृत या संस्थेने घेतलेल्या या उपक्रमासंदर्भात आपल्याला काय वाटते, या संदर्भात आपण कॉमेंट या सेक्शनमध्ये आपले मत अवश्य नोंदवा. धन्यवाद.